जय भीम नवबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला लाखो अनुयायांसोबत ऐतिहासिक नागलोक भूमी नागपूर येथे बौद्ध धम्म दीक्षा देऊन भारत देशातील जाती व्यवस्थेला मोडीत काढून मनुवादी व्यवस्थेचा सर्वनाश करत हजारो वर्षांपासून शोषित पीडित अस्पृश्य समाजाला अंधकारातून मुक्त करून धम्मक्रांती घडवून आणली. त्या धम्मक्रांतीला 68 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा समिती भद्रावती द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बँडबाजा वाजवत आकाशात आतिषबाजी करत हजारो बौद्ध उपासकांसह भव्य धम्म शोभायात्रा काढण्यात आली. ऑक्टोबर 1956 आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा सण तसा राजा सम्राट प्रियदर्शी या राजाचा पुण्य विजयाचा हा दिवस आहे. या दिवशी कलिंग देशावर लढाई झाली आणि कलिंग देश जिंकला सम्राट अशोकाने. परंतु सम्राट अशोकाला प्रियदर्शी सम्राट अशोकाला खूप दुःख झाले आणि तिथे खूप रक्ताचे पाट आणि प्रेताचे डोंगर चढू लागले. ते जिंकले पण त्याला दुःख झाले आणि त्याच भूमीवर त्या प्रियदर्शी सम्राट अशोकाने अशी प्रतिज्ञा केली की मी आजपासून हातामध्ये शस्त्र न घेता तथागत बुद्धाच्या धम्म प्रचाराद्वारे मी अहिंसक म्हणून त्या धम्म प्रचाराद्वारे प्रसार आणि प्रचार करीन. अहिंसाद्वारे मी तथागत बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीन. आणि त्याच शुभ पर्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला धम्मक्रांती घडवली आणि 5 लाख लोकांसमवेत स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि 5 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्मदीक्षा देऊन
आमचे सर्वांचे जीवन सोन्याहून पिवळे केले आणि आम्हाला सन्मानामध्ये आणून आम्ही गाव कुसाबाहेरचा व्यक्ती आज आम्ही सन्मानाने जीवन जगत आहोत। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच खरी पुण्याई आहे आणि आज आम्हाला सन्मान मान दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। असा मोहरा झाला नाही आणि न होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगभर गरजत राहणार, गरजत राहणार, गरजत राहणार। ह्या भारत देशात बुद्ध धम्म लोप पावला होता। तर बुद्ध धम्माची शिकवण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय व्यवस्थेवर होती आणि ही व्यवस्था मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी आपल्यावर लादली, अस्पृश्य लोकांवर लादली आणि ह्या गुलामगिरीतून नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी 21 वर्ष अभ्यास करून इतर धर्माचा अभ्यास केला आणि त्यात बाबासाहेबाला भारतातला धर्म स्वीकारायचा होता। तो धर्म तथागताचा बौद्ध धम्म होता। म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। त्यानंतर 2 दिवसांना 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर येथे सुद्धा 2 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। मित्र बौद्ध धम्म म्हणजे काय? बौद्ध धम्म हा स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि न्यायाचं प्रतीक आहे। सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा धम्म आहे। ह्या धर्मात मानवतेला महत्त्व आहे, प्राण्यांना महत्त्व आहे। ह्या अहिंसेचा धर्म आहे, शांततेचा धर्म आहे। ह्या धर्माविषयी लोक जागरूकता होणं गरजेचं आहे। आम्ही बौद्ध अनुयायी म्हणून अपेक्षा करतो या देश पुन्हा एकदा पुण्याची चिडिया, पुण्याची चिडिया हे भारताला जेव्हा म्हणलं जातं तो काळ होता सम्राट अशोकांचा। सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारत, अखंड भारत जो ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंकापर्यंत होता। सम्राट अशोकाच्या काळात होता। त्यावेळी सम्राट अशोकांनी कलिंगाचं युद्ध जिंकल्यानंतर जो सम्राट अशोकांना वाटलं दुःख झालं होतं, असंख्य सैनिक मारले गेले, तर त्यावेळी त्यांना शांतता मिळत नव्हती। तेव्हा त्यांना सक्षम बदलीच्या माध्यमातून त्यांनी 10 दिवसांनी आपली शस्त्र तलवारी ठेवली आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्यांनी असंख्य 85,000 लेण्या, बाबासाहेबांच्या मूर्त्या अखंड भारतात कोरल्या। त्या कालांतराने मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी त्या लोकत वाढल्या, त्याच्यावर काही ठिकाणी आपले धर्माचे हे करून राजकारण केलं। परंतु बाबासाहेबांनी याला पुनर्जीवित करत 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन बौद्ध धर्माला पुनर्जीवित केलं आणि आज आम्ही सन्मानाने या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आज भारतातल्या प्रत्येक जनतेला आपल्या बोलण्याचा, वागण्याचा स्वातंत्र्य बाबासाहेब संविधान माध्यमातून दिलं। म्हणून बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना त्यांच्या विचाराची पायगाव, त्यांच्या कर्तव्याची पायगाव अशा असंख्य थोर संत महापुरुषांना सुद्धा आम्ही वंदन करतो आणि 14 ऑक्टोबर धम्मचक्र दिनाच्या भद्रावती वासियांना, भारतवासींना शुभेच्छा देतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि या आमच्यासारख्या या असंख्य लोकांना न्याय देऊन आमच्या तोंडावरील आणि दुमणावरील जे वस्तू होत्या त्या वस्तू त्यांनी काढल्या आणि आम्हाला समता, बंधुता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध विचारधारा शिकवून आम्हाला जी धम्मदीक्षा दिली त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे शतशः मी खूप आभार मानतो। जय भीम। तोंडात आलेला पिकाचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात पाहावयास मिळालं। चक्क अल्पभूधारक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्ण कोरपा झाल्यामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवली आहे। अति पावसामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पिकावर कर्जबाजारी असलेला बळीराजा कर्जाची परतफेड करून दिवाळी तुटक-मुटक साजरी करत असतो, परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी हताशा आली। शासनाने दिवाळीच्या तोंडावर पिकाचे नुकसान भरपाई द्यावी अशी खंत व्यक्त केली आहे। शेतकऱ्याची परिस्थिती पहा कशी आहे। हे सोयाबीन पहा, याला कुठल्याही प्रकारचा दाना नाही आहे आणि एवढं सारं सोयाबीन असताना आज ट्रॅक्टर मारून हे पूर्ण सोयाबीन आपण रोटावेटरनं
मोकळं करत आहो, कारण शेतकऱ्याला लागलेला खर्चसुद्धा या सोयाबीनमुळे निघत नाही आहे. कितीतरी रुपयाचं महागाचं बियाणं या शेतीमध्ये टाकलेलं होतं, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की त्याला लागलेला खर्चसुद्धा निघत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसं जगावं हा सध्या शेतकऱ्यापुढे प्रश्न आहे. शेतकऱ्यांसोबत नैसर्गिक आपत्ती आणि शासनाचे धोरण यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आज शेतकऱ्यांना रोटावेटर मारून सोयाबीन जे घरात येणारं पीक होतं हे कुठल्याही प्रकारचं आलेलं नाही. आता सध्या त्याला हरभरा पेरावा लागणार आहे. हरभरा कसा पेरावा, बियाणं माग एवढं कसं आणावं, हे सर्व शेतकऱ्यामुळे प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याशिवाय विविध शासनाकडून जे काही मदत शेतकऱ्यांना मिळते, परंतु काही राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर हे त्याला होड लावतात आणि शेतकऱ्यांना ती मदत पोचू देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बा शेतकऱ्यांच्या आलेल्या कोणत्याही मदतीवर त्यांनी होड लावू नये, ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जावं. परंतु हे राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा शासनाच्या आदेशाला सुद्धा जुमानत नाही. दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्ती, विविध प्रकारचे संकट यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला अशी ठोस जे मदत पाहिजे ती मिळत नाही. मागील वर्षीचा जो पीक विमा होता तो अजूनपर्यंत मिळालेला नाही. ह्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे. तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं आणि ते आचारसंहिता लागण्यापूर्वी घोषित करावं. तसेच सध्या जे काही जिल्ह्यातील आपली राजकीय मंडळी आहे यांना विधानसभेचं वेध लागलेला आहे, परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोण्याही जिल्ह्यातील नेत्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्यांना भरीव पॅकेज देऊन आर्थिक मदत द्यावी. शेतकरी जर उभा राहिला, शेतकरी जर टिकला, हा देश टिकेल. म्हणून सर्व शासनकर्त्यांना विनंती आहे की ह्या वर्षीचा पीक विमा आणि शेतकऱ्यांना सोयाबीनचं विशेष पॅकेजची मदत करावी. धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील पट्टणकुडोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विहारात प्रेरणा बौद्ध संस्काराच्या वतीने वर्षावास दिनाचा सांगता समारंभ सोहळा संपन्न झाला. भारतीय बौद्ध समाजाचे अध्यक्ष रंगराव पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात भंते गोविंदो मारदो व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध कामाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. द्वारकयेनं ततंग सपापराधं खमतुमि बन्ते ओकासुकामि बन्ते द्वारकयेनं ततंग सपापराधं खमतुमि बन्ते ओकासवन्दामि बन्ते शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण ओतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण ओतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं अयं संगो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण ओतु मे जयमङ्गलं साधु साधु साधु. या माध्यमातून या पठाणकोटडीला वर्षावास समापन दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी रमेशजी कांबळे आणि त्यांचा सर्व ग्रुप या ठिकाणी आज पांडे साहेबाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हा विधी, हा धम्मचर्चा, धम्मदेशना सर्व या ठिकाणी संपन्न झालेली आहे. म्हणून मी माझ्या अल्पशा बुद्धीने या ठिकाणी जे माझ्या धम्म प्रवचनामध्ये मी सांगितलेलं आहे, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परमिंच. या विश्वभरातील लोकांनी बुद्ध धम्माचं आचरण करावं आणि धम्मचारी बनवून चांगलं सद्गुणाचं म्हणजे चांगली जे कार्य आहे ते कार्य केलं पाहिजे, तर वाईट कार्य केलं नाही पाहिजे आणि नेहमी चांगलंच कार्य करून धम्मचारी बनलं पाहिजे. म्हणून तथागतांनी म्हटलेलं आहे, सज्जनानो
की धम्मचारी सुखं सेती, म्हणजे ज्याने धम्माचं आचरण केलं तर या पृथ्वी तलावर तो सुखाने राहतो आणि सुखाने झोप घेतो आणि परलोकातही म्हणजे मृत्यू प्राप्त झाल्यानंतरही धम्मचारी सुखाने आणि सुगतीच्या मार्गाने मृत्यू प्राप्त झाला तरी तो राहतो आणि या ठिकाणी हा संदेश या विश्वभरातील लोकांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे तथागतांनी सांगितलंही, मी सांगतो म्हणून तुम्ही स्वीकारू नका. तुमच्या सद विवेकबुद्धीला पटल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट या विश्वातील मानव करत असतो आणि नेहमी बुद्धाच्या मार्गाने चला. बुद्धांनी जे विचार सांगितलेला आहे, धम्म सांगितलेला आहे, त्या धम्माचं आचरण करा आणि स्वतःला मुक्तीकडे वाटचाल करून घ्या. आणि ज्या मानवाने 4 अवस्था सांगितलेल्या आहेत तथागतांनी, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत, हे मिळवण्याचा प्रयत्न करा सज्जनानो. या प्रसंगी या लॉर्ड बुद्ध या चॅनलच्या माध्यमाने या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. असंच धम्माचं कार्य करत राहा. भवतु सभमंगल, भवतु सभमंगल, भवतु सभमंगल. जय भीम. मी प्रेरणा धम्म संस्कार केंद्राची उपासिका बोलत आहे. गेले 3 महिने सतत वर्षावास चालू आहे. या वर्षावासामध्ये आम्हाला जे वरवरची जी माहिती होती त्याच्यामुळे आम्हाला जास्त बोलता येत नव्हतं. पण आता जे 3 महिने आम्ही जे वर्षावासाची माहिती ऐकली, भगवान गौतम बुद्धाचे जे जन्मल्यापासून ते त्यांना ज्ञानप्राप्ती होईपर्यंत जे त्यांचं चालू असलेला ते उपक्रम होता, त्यातून आम्हाला अशी खूप चांगली अशी माहिती मिळाली आणि त्यातूनच आम्ही आमच्या त्या माहितीचा उपयोग करून आमचं आयुष्य आम्ही थोड्याफार फरकानं सुखाचं करून त्यांच्या विचारानं जाऊ, हीच मी बुद्धचरणी प्रार्थना करतो. सर्व बुद्धवासियांना वर्षावासाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. जय भीम. मी रंगराव पांडे, भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर. आज प्रेरणा धम्मसंघ पट्टणकोडोली येथे वर्षावास कार्यक्रम आणि धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमातून इथं साजरा झाला आहे, त्यासाठी हजर होतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले 85 दिवस इथं वर्षावासामध्ये रोज उपासक वर्ग जमत होता आणि त्याच्या सांगता बनते गोविंदो मानदो यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या येथील उपासकांनी अतिशय श्रद्धेनं आणि अतिशय प्रज्ञेनं हा वर्षावास इथं साजरा केला, याचा साक्षीदार मी आहे. आणि असाच वर्षावास करून बुद्धाच्या मार्गानं जाण्यासाठी इतर गावातील लोकांनी त्या दृष्टीनं निष्ठेने प्रयत्न करावं, असं माझं आपल्याला सांगणं आहे. नमो बुद्धाय. जय भीम. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर धनगर बांधवांच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. कोणतेही सरकार आलं तरी दरवेळेस आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवले जाते, अशा भावना धनगर बांधवांनी यावेळी व्यक्त केल्यात. जर आचारसंहितेच्या अगोदर आरक्षणाचा GR काढला नाही तर राज्यभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी धनगर बांधवांनी दिला आहे. यावेळी धनगर बांधवांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर धनगर समाज बांधवांचे आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या संदर्भात GR काढावा अशी त्यांची मागणी आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय मागणी आहे ती. गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाची मागणी नाही, ते राज्यघटनेमध्ये 36 नंबरला धनगरच आहेत. कारण धनगर हे आदिवासीच्या व्याख्येमध्ये बसतात. तो लाजराबुजरा समाज आहे.
तो लोकांच्यापासून समूहापासून दूर राहतो, त्या समाजाला कुठलाही लाभ मिळत नाही. ऊन वारा पाऊस अशा पद्धतीचं झेलत तो जीणं जगतो आहे आणि त्याला मुख्य प्रवाहात येण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी आत्तापर्यंत झाली नाही. ह्या शासनाने GR काढणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांनी जरा भूमिका धनगरांच्या बाजूने मांडली होती, परंतु इथं अजितदादा पवार यांनी त्यांची भूमिकाच धनगराच्या बाजूने मांडली नाही. उलट त्यांच्या पक्षाचे झिरवळ यांनी विरोध केला. याच्यावरून आम्हाला असं कळतं की अजितदादा पवार यांचा धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे आणि म्हणून त्यांच्या घरासमोर ढोल वाजून या समाजाचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत जावा म्हणून इथं हा समाज गोळा झाला. येणारी विधानसभा आहे बारामती मतदारसंघामध्ये, इंदापूरमध्ये, बारामतीमध्ये 78,000 मतदान धनगर समाजाचा एकट्या आणि त्यांचं प्रतिनिधित्व अजितदादा पवार हे करतात. आणि मग अजितदादा पवारांना या इलेक्शनमध्ये हा धनगर समाज तुम्ही जर GR नाही काढला तर तुमच्या विरोधात मतदान करील आणि तुम्ही जी आता जी दादागिरी करता ना महाराष्ट्रामध्ये ती तुम्हाला काटेवाडीत बसून करावी लागेल. एवढंच मी इथं सांगतो आणि थांबतो. आजचं आरक्षण धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं जे आंदोलन होतं, ढोल बजाव आंदोलन, अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या दारामध्ये समाजाच्या वतीने करण्यात आलं. हे सर्वपक्षीय होतं आणि याची समाजाची भूमिका अशी आहे की सर्व समाजाला आपण जसं न्याय देता, मराठा समाजाला न्याय देता, तसाच धनगर समाजाला न्याय देणं अपेक्षित होतं. ST आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR आपणच बोलला की 15 दिवसापूर्वी काढू असं माननीय शिंदेसाहेब बोलले होते मुख्यमंत्री. त्या शब्दाची आज शेवटचा दिवस आहे. आज आचारसंहिता लागू होणार आहे. तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा जर GR निघाला, तशा प्रकारचं पत्र केंद्र सरकारला गेलं तर या समाजाच्या 70 वर्षाचं दुखणं दूर होईल. हे दुखणं दूर करण्याची विनंती, कळकळीची विनंती वजा इशारा देण्यासाठी अजितदादा पवार यांच्या दारामध्ये ढोल बजाव आंदोलन करण्याचा निर्णय आज समाजाच्या वतीने झाला आहे. सरकारने जर हा निर्णय नाही घेतला तर समाजाची फसवणूक झाल्याची भावना स्पष्ट होईल. आणि आजच नाही, गेले 70 वर्ष जेवढे मुख्यमंत्री झाले, माननीय त्या काळचे मुख्यमंत्री 4 वेळा झालेले शरद पवार असतील, नवे त्या आधी झालेले सर्व जाती धर्माचे मुख्यमंत्री, या सर्वांनी धनगर समाजाचा केवळ वापर केला आणि त्यांना फेकून दिलं. त्यांचा प्रश्न कधी सोडवला नाही. अशा प्रकारची भावना समाजामध्ये होऊन समाज एक उग्र रूप घेण्याच्या परिस्थितीत आहे. महाराष्ट्रामध्ये 86 विधानसभामध्ये प्रभावशील असणारा हा समाज येत्या काळामध्ये खरं तर निवडणूक तोंडावर आली म्हणून शांत बसणारा नाही, तर उलट आता एकोप्याने एकत्र येऊन काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या भूमिकेत तयार होण्याची परिस्थिती दिसते आहे. युवकांमध्ये आक्रोश आहे आणि तो आक्रोश मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण राजकारण्यांना भाषा ही मतपेटीचीच कळते. उत्तर हे मतपेटीतूनच दिला जाईल. लाजरा बुजरा हा समाज पेटीपासून, मताच्या पेटीपासून लाजून राहणार नाही. तिथे नक्की लाईन लावून मतदान करेल आणि आपली भावना व्यक्त करेल. एवढंच सांगतो. धन्यवाद. आजचा शेवटचा दिवस आहे. आज आचारसंहिता लागायच्या आज जर धनगर समाजाच्या आरक्षणावरती या सरकारने जर निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या काळात जी विधानसभा लागणार आहे त्या विधानसभेला आम्ही ह्यांचा थेट कार्यक्रम करणार आहोत. महाराष्ट्रात बहुतांश धनगर समाज आहे. धनगर समाजाच्या जीवावरतीच ह्यांचं राजकारण चाललेलं आहे. तर सर्व धनगर समाज एकत्र येऊन ह्या विधानसभेला ह्यांचा कार्यक्रम करणार आहे. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. महाराष्ट्रातील महायुतीचे महाभ्रष्ट सरकार राज्यातील जनता लवकरच पाडेल
असे मत नागपूरचे काँग्रेस निरीक्षक आरिफ नसीम खान यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीची लाट असल्याने महायुतीचे शिंदे सरकार घाबरले आहे. राज्यात अनेक निर्णय योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेले असल्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार असंविधानिक असल्याचा आरोपही त्यांनी रवी भवन येथे पत्रकार परिषदेत केला व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वासही व्यक्त केला. महाविकास आघाडीची लाट सुरू आहे म्हणून महायुती सरकार घाबरलेली आहे. विशेष म्हणून शिंदे सरकार घाबरलेली आहे आणि घाई गडबडीमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये आपण पाहिलेला असाल की निर्णय घेण्याचा झपाटा लावलेला आहे आणि अशा प्रकारचा निर्णय ज्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकत नाही, ज्या काही परियोजनाचा निर्णय घेतलेला आहे त्याचे जागा अधिकृत झालेली नाही, फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी, टक्केवारी वसूल करण्यासाठी शिंदे सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या नावाखाली निर्णय घेत आहे. काल मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांसाठी लहान गाडी, लहान व्हेकल त्याच्या टोल माफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा आम्ही विरोध करत नाही, परंतु आमची मागणी आहे फक्त मुंबईमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची लहान गाडीचा टोल माफी का, विदर्भामध्ये का टोल माफी नाही, मराठवाड्यामध्ये टोल माफी नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये का टोल माफी नाही. आमची काँग्रेस पक्षाची पूर्वीपासून हे मागणी राहिलेली आहे की BOT तत्वावर जे प्रकल्प झालेले आहेत त्यांची जे मुदत होती टोल वसूल करण्याची, त्या मुदत पार 5-5, 10-10 वर्ष पार झाल्यानंतर सुद्धा टोल माफियांची संगमत करून त्यांना मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे आणि ही सरकार टक्केवारी घेतलेली आहे. ही सरकार नाही आहे, ही टक्केवाऱ्यांची सरकार झालेली आहे असा आमचा आरोप आहे. म्हणून महाविकास आघाडीतर्फे 2 दिवस पूर्वीच माननीय शरदचंद्र पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोलेजी महाविकास आघाडीतर्फे महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध एक आरोपपत्र, चार्जशीट जाहीर केलेली आहे. आजपर्यंत महायुती सरकारची हिम्मत पडत नाही की त्या चार्जशीट आणि आरोपाचा उत्तर देऊ शकते. एकही प्रेस कॉन्फरन्स मुख्यमंत्र्यांच्या वतीने, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने किंवा त्यांच्या संबंधित पक्षांच्या वतीने त्याच्या कुठल्याही प्रकारचा उत्तर दिलेला नाही आहे. महाराष्ट्राची जनता आज या भ्रष्ट सरकारकडून, महाराष्ट्राची जनताला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. कारण अनेक 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलेला आहात की ही सरकारच्या भ्रष्टाचाराचा पोळ अनेक योजनाच्या माध्यमातून सिद्ध झालेला आहे. आमच्या काळात सुरू झालेला जो नवा शिवा प्रकल्प होता, ज्याला आता अटल ब्रिज देण्यात आलेला आहे, आमच्या महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ स्वतः मीडियाला घेऊन जाऊन दाखवलेले आहेत की उद्घाटन झाल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी ज्याच्या उद्घाटन केलं त्या अटल पूल 4 महिन्याच्या आतमध्ये तो क्रॅक झाला. छत्रपती शिवरायांचा पुतळाचा अनावरण देशाच्या पंतप्रधानांनी केला. त्या छत्रपती शिवाजी पुतळा बनवण्याच्या कामामध्ये ज्या मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार झाला होता त्याची पोलखोल झालेली आहे. 7 महिन्याच्या आतमध्ये अशी अनेक विषय आहेत ज्या महाराष्ट्राला लुटण्याचं काम हा महायुती सरकार करत आहे. आणि हा मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी
तरुण रोजगारांची नोकरी या महायुती सरकारनी त्या जी नोकरी देणारी कंपनी होती ते कंपन्याला गुजरात शिफ्ट करण्याचं काम त्यांनी केलं, गुजरातमध्ये पळवण्याचं काम केलं, म्हणून महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. असे अनेक शेतकऱ्यांचा विषय आहे, तरुणांचा विषय आहे, महिलांची सुरक्षाचा विषय आहे. असे अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये आज उभे झालेले आहेत. महाराष्ट्राची जनता वाट पाहत आहे, निवडणुकाची वाट पाहत आहे. आणि ज्या दिवशी निवडणुका असेल महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला आशीर्वाद देऊन या महायुतीला सत्यातून खिचेशिवाय राहणार नाही असा आमचा सर्वांचा विश्वास महाराष्ट्राची जनतावर आहे. एसबी चौक भवानीपेठ सोलापूर येथे सारनाथ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विहाराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी महापौर महेश कोटे, डॉक्टर शैलेश पाटील, सुभानजी बनसोडे, दशरथ कसबे व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कार्यक्रम भीम युवक क्रीडा मंडळ, एसपी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजक सिद्धेश्वर पानगळे व समीर पानगळे यांच्या अथक परिश्रमाने भोजनदानासह मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सांगण्यास आनंद होतो की 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून आज सोलापुरातील 7-12 उतार्यावर सारनाथ बुद्ध विहाराचं लोकार्पण सोहळा आज इथं संपन्न झालेला आहे. या सोहळ्यास सोलापूर शहराचे माजी महापौर महेश अण्णा कोटे व दशरथ कसबे, बाळासाहेब वाघमारे, ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, शशिकांत बापू कांबळे, मिलिंद प्रेक्षाळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर व शासकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने गेले 7 वर्ष झालं सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो व या विवाह सोहळ्यात 60 ते 70 जोडप्यांनी आतापर्यंत विवाह संपन्न झालेले आहेत. तसेच आज बुद्ध विहाराचं लोकार्पण दिनानिमित्त भव्य भोजनदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा 1.5 वर्षात दिमाखात उभं राहील असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. 8 ऑगस्ट रोजी भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी जाऊन संपूर्ण बेचिराग झाली होती. त्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, आयुक्त राहुल रोकडे, सिने अभिनेते आनंद काळे आणि नाट्यकर्मी उपस्थित होते. 8 ऑगस्टला फारच मोठी दुःखद घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने घडलेली होती. रात्री त्या दिवशी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जे राजश्री शाहू महाराजांनी बांधलेलं होतं त्यांच्या कल्पनेतून ते आगीच्या भक्षस्थानी पडलं आणि जनतेच्या मनामध्ये फार मोठं एक काहूर या निमित्ताने उमटलं. आणि आपण बघत असाल की 8 ऑगस्ट ते आज 14 ऑक्टोबर तोपर्यंत रेकॉर्ड वेळेत महापालिका असेल किंवा प्रशासन असेल
पालकमंत्री म्हणून मी असेन आणि विशेषतः छत्रपती खासदार शाहू महाराज असतील यांनी एक दिवसही न थांबता ह्या कामाला सुरुवात आम्ही केली आणि जे शासकीय नियमानुसार जे करावं लागतं ते सगळे करून सगळे प्रोसेस पार पाडून मग त्यामध्ये आर्किटेक्टचं EY बोलवणं असेल, त्याच्या निविदा प्राप्त होणं असेल, त्याचं प्रेझेंटेशन घेणं असेल, त्याच्यानंतर निविदा काढणं कंत्राटदाराची ते असेल, हे अतिशय फास्ट गतीनं आपण केलं आणि आज फक्त समाधान आहे, अजून आनंद व्हायचा आहे त्या उद्घाटना दिवशी होईल की आज ते काम सुरू होतं आहे. छत्रपती शाहू महाराज आणि माझ्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सकाळी 7 लाख असूनसुद्धा एवढे रंगकर्मी, एवढे सामाजिक क्षेत्रातील लोक उपस्थित यावरून ह्या भावना किती या नाट्यगृहाशी जोडल्या गेल्या जायचं प्रत्यंतर आपल्याला येईल. आणि म्हणून भाषणात मी म्हणालो, हे दगड, चुना, माती किंवा सिमेंट किंवा लोखंड ही इतर इमारत आहेच, परंतु यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या भावना त्याशी जुळलेल्या आहेत आणि म्हणून ते वेळेत 1.5 वर्षाच्या आत पूर्ण होईल. त्यांना आम्ही टप्पे दिलेले आहेत. निधीची कुठली कमतरता येणार नाही. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी 25 कोटीचा निधी मंजूर केला, तो प्राप्त करून दिला आणि ह्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं ही पूर्वीप्रमाणे गतवैभव प्राप्त करणारी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे दिमाखात उभं राहील आणि ते रसिकांच्या, रंगकर्मींच्या आणि जनतेच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास मला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडूंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल. बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर. क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान. एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए. पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं. देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए. राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर. ईमेल ratnaholiday10@gmail.com. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चेंबूर यांच्या वतीने 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूजनीय भंते मार्फत पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन धम्म रॅलीस भारतनगर कुकरेजा कंपाऊंड चेंबूरवाशी नाका येथून सुरुवात करण्यात आली. यात स्थानिक मुकुंदराव आंबेडकर नगर, राहुल नगर, पटेल नगर, अयोध्या नगर, शरद नगर, खडी मशीन, आझाद नगर, प्रबुद्ध नगर, RCF मधील तमाम बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला होता. लहान मुलांनी विविध प्रकारे नृत्य सादर करून लेझिम, पथक नृत्य या महारॅलीत केले गेले.
माझा धम्म माझी जबाबदारी हे घोषवाक्य घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या महारॅलीची सांगता समारोह पूजनीय भंतेसचे वरदान व भोजनदान करून धम्मदेसना देऊन महारॅलीत सहभागी सर्व उपासक उपासिकांचे आभार व्यक्त करून समारोप केला. मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघ बौद्ध सभा चेंबूर यांच्या वतीने सुपारक बुद्धविहार येथे किसन माने यांच्या अध्यक्षतेखाली 14 ऑक्टोबर रोजी 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते ॲडव्होकेट महेंद्र जाडे होते. यावेळी आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये भगवान कबाडे, फाजी थोरात अशा अनेक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक आनंद मस्के यांनी केले. त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी पत्र लिहिलं दादासाहेब गायकवाडांना आणि त्या पत्रामध्ये त्यांनी ओळ लिहिली आहे की दसरा ह्या दिवशी मी देखील म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जाऊन हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये जाऊन सीमोल्लंघन करणार आहे. अशा पद्धतीचे एक वाक्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर हा सीमोल्लंघनाचा प्रकार त्या ठिकाणी. आता बऱ्यापैकी तुम्हाला सम्राट अशोकांमध्ये सभेत संबोधनाचं संबंध आहे. आता आपण बाबासाहेबांच्या धर्मचक्र प्रवर्तनाकडे येऊ. आता आपल्याला माहितीच आहे की 14 ऑक्टोबर या दिवशी बाबासाहेबांनी जन्मदिवशी घेतली आणि 13 ऑक्टोबर 1935 या दिवशी बाबासाहेबांनी ते ठेवले येथे घोषणा केली. आता 1935 ते 1956 काळ या पर्टिक्युलर काळामध्ये बाबासाहेबांनी आपण म्हणतो नामाचा मोठ्या प्रमाणावरती आवश्यक आहे. बघा लक्षात घ्या, सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर नामाचं आचरण करायला सुरुवात केली. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शिकारे, स्तूप लेण्या, साहित्य वगैरे. पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारायच्या अगोदरच बौद्ध धर्माचं अस्तित्व प्रतिकात्मक बौद्ध धर्म जो आहे तो कशा पद्धतीने रुजवायला सुरुवात केली त्याला आपल्याला काही बोलावं. खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहाल तर बाबासाहेबांची जी सुरुवात आहे बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याची की ज्या वेळेला केळवस्कर म्हणून त्यांना बुद्धचरित्र ग्रंथ दिला तेव्हापासूनच ती सुरुवात झाली. म्हणजे लहानपणापासून तो प्रभाव पडला. आपण जे म्हणतो की नंतरच्या काळात ते थोडंसं चुकीचं. आता बघा लक्षात घ्या की कशा पद्धतीने बुद्धिझमचं त्याची विधी करायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे राजगृह हा त्याचा नंबर. राजगृह हे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये राजगृहाचं महत्त्व आहे. राजगृहाने त्यांनी त्यांच्या घराला नाव दिलं लायब्ररी त्यांनी मानलं. हे सगळं धर्मांतराच्या आधीची गोष्ट. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल की जे सिद्धार्थ कॉलेज आहे त्याची स्थापना केली. म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि त्याच्या अंतर्गत सिद्धार्थ कॉलेज त्या महाविद्यालयात सिद्धार्थ नाव सिद्धार्थ हे म्हणून देतो. त्याच्यानंतर त्याच्या इमारती घेतल्या. त्या इमारतीला बुद्ध भवन आणि आनंद भवन. आता बुद्ध आणि आनंद यांचा संबंध तुम्हाला माहिती. त्याच्यानंतर तुम्ही औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज ठीक आहे. राजा मिलिंदचं बौद्ध धर्माचं स्थान आहे तुम्हाला माहिती. मिलिंद कॉलेजचा जो परिसर जो आहे त्याला आपण कॅम्पस म्हणतो. तर त्या कॅम्पसला त्यांनी नाव दिलं नागसेन म्हणून. मिलिंद प्रश्न हे पुस्तक पाहिजे आपण राजा मिलिंद आणि नागसेन. मुंबईच्या ठिकाणी धर्मांतर घेण्याची जी त्यांची इच्छा होती ती तिथे म्हणून नागपूरच्या घ्यायचं बोलवलं गेलं. त्याला एक कारण दिलेलं आहे की नागपूरमध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या इच्छा व्यक्त केली आणि आम्ही धर्माचं कारण तयार आहोत. धर्माचं केळ तयार आहोत. त्या झाल्यानंतर त्यांनी विचार केला बाबा
संमेलनाने नागपूर मुक्काम निवडले पुन्हा मुंबई जिल्ह्यासमोर आणि कोकणाकडे जाऊन निरोप पाठवला की कोकणाने सगळा कामं माझी निघालेली आहे. कोकणाला गेले नाही कारण कोकणाने आवडतो बाबासाहेबांनी नागपूर मुक्काम संमेलन घ्या म्हणून. आता बाबासाहेब घेतलेलं आहे. आता मी काय बोललं मी आवडतो विरोधात दिलेले आहे. ते जायची हिंमत होईल परंतु त्यावेळेला बाबासाहेब पुन्हा त्याला पत्र लिहिले की मी नागपूरला विषय घेणार आहे तुम्हाला कामं घेऊन भेटू. हो मात्र सगळे बाबा मोठे त्याच्याबरोबर 6-7 लोक भेटायला गेले. बाबासाहेब त्यांनी मला सांगितलं बाबासाहेब काळजी घेतो स्वतःच्या सुरक्षित तिथं आपल्याला दिसून आलेले आहे की बाबासाहेब देवाजी कवाडे म्हणजे बरोबर आहे असं 7 जणांसमोर क्लिअर केलं आणि माझ्यामध्ये की मी 10 तारखेला नागपूरला येतोय नाही 13 तारखेला नागपूरला येतोय 13 ऑक्टोबरला 14 ऑक्टोबर विशेष कार्यक्रम झाला कार्यक्रम करून मी दिलेले मुंबईले असं बाहेर सांगितलं आणि त्याच जोडीनंतर मला पावसा हात केल्यानंतर असं घरी गेल्यानंतर त्याने साईला पाठवलं आहे सांगितलं की बघ बोलून घ्या बोलून आले नागपूर बोलून म्हणाले की नागपूरला मी किती घ्यायला येणार आहे तर सांगितले की 10 तारीख 13 तारीख येतो सांगितले लक्षात घे तू या अगोदर माझ्या जबाबदारीची बरीचशी प्रसिद्धी केलेली आहे बरीच जाहिरातबाजी केलेली आहे ती करू नकोस कारण हिंदू लोक चांगले नाही ते तरी मला मारतात असं शब्द वापरलेले तुम्हाला अतिशय सावधगिरीने विचारलं त्याच प्रसिद्धी करू तू असा शिकायला करू आणि बाबासाहेब त्या सगळ्यासमोर सांगितलं की 13 येतोय पण बरोबर सांगितलं मी 10 तारखेला रात्री संध्याकाळी नागपूरला पोहोचतोय तेही विमानाने येतोय. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.